पक्ष एकच होता, त्याच्यामुळे बघावं लागणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आगामी काही भूमिका काय होऊ असेल. शकतं वाटत हे नाही. त्यांचं, हे राजकारणात काही होऊ शकतं हे त्यांचं विधान महत्वाचं आहे. काही वेळासाठी थांबवते. अजित पवार यांचं ट्विट बघतोय. आपणास उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा असं अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटलेलं आहे. मात्र नरेंद्र मोदींनी आता ट्विट केलंय, राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवारजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे ट्विट नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांनी आता केलेलं आहे आणि ते शरद पवार यांना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करतो असं सुद्धा नरेंद्र मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणताय. तर एकंदरीतच आपण बघतोय संपूर्ण राज्यातलेच नाही तर देशभरातले नेते सुद्धा, केंद्रीय नेतृत्व सुद्धा शरद पवार यांच्या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा देत आहे. कारण तब्बल साधारणतः 50 वर्षांपेक्षा अधिकचा काळ हा शरद पवार यांना राजकारणामध्ये झालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात मोठं नाव म्हणजे शरद पवार यांच्याकडे बघितलं जातं आणि आज त्यांचा 85वा वाढदिवस साजरा होतोय. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, आपण बघितलं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतले नेते असतील, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतले नेते असेल, प्रत्येक जण ही केवळ कौटुंबिक भेट आहे असंच सांगताय. मात्र राजकारणात जसं की काही होऊ शकतं. एकंदरीत दोन्ही पक्षाचे नेते योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असा संदेश कुठेतरी देताना बघायला मिळाले होते. त्यामुळे आजच तो योग्य दिवस आणि योग्य वेळ आली आहे का, काय वाटतंय सध्याचं त्या ठिकाणचं चित्र बघून? आज शेजल साधारणतः मागच्या 20 मिनिटांपासून हे सगळे प्रमुख नेते जे आहेत ते शरद पवार यांचं हेच 6 जनपथ हे निवासस्थान आहे. या निवासस्थानी एकमेकांशी चर्चा करत असतानाच बघायला मिळतात. शरद पवार, सुप्रिया सुळे या दोन प्रमुख नेत्यांसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते सुप्रिया सुळे आपण बघू शकतो की त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सुप्रिया सुळे हे ज्या शरद पवारांना जे शुभेच्छा देण्यासाठी किंवा भेटण्यासाठी खासदार आहेत त्यांना बोलवताना बघायला मिळते. आता आपण बघितलं दृश्यांमध्ये की जे नाशिक मतदारसंघाचे खासदार आहेत ते देखील शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. शरद पवारांच्या पक्षाचे नेते प्रकाश गजबे माजी आमदार आपल्यासोबत आहेत. गजबे सर, राजकारणामध्ये कधी काहीही होऊ शकतं, योग्य टायमिंग हे आहे असं आम्ही म्हणायचं का आता महाराष्ट्रानं? निश्चितच त्या ठिकाणी आता आज आपल्या शेतकऱ्यांचे राजे शरदचंद्र पवार साहेब त्यांचा वाढदिवस आहे. 85वा वर्ष त्यांना आता त्या ठिकाणी होत आहे आणि आज त्या ठिकाणी परिवर्तन या राज्यामध्ये होईल किंवा देशामध्ये होईल अशा अपेक्षा करूया. परंतु साहेबांचा जो संघर्ष आहे, 85 वर्षाचा संघर्ष, किती नेते घडवले, उभा महाराष्ट्र त्या ठिकाणी विकसित केला, देशामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी केला, असा नेता घडणे नाही. आणि म्हणून आता अजित पवार यांच्या भेटीकडे तुम्ही कसं? आज अजित पवार साहेबांची अपेक्षा होती की ते दिल्लीमध्ये आहेत आणि सुनेत्राताई आणि बाकी पक्षाचे लोक पण इथे आहेत, प्रफुल्लभाई पण त्या ठिकाणी आहे, या ठिकाणी येतील अशी अपेक्षा नव्हती. पण अनएक्सपेक्टेड त्या ठिकाणी हे जी घटना आहे तर एक राज्याला एक वेगळी दिशा देणारी घटना असेल असं वाटते. जर पहिलेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष राज्यामध्ये होता आणि उद्यासुद्धा हा पक्ष पहिल्या क्रमांकाचा राहिला पाहिजे. पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहण्यासाठी दोन्ही एकत्र येतील असं वाटतं? अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र येतील असं वाटतं पाहिजे. एकच विचार आहे, एकमेव नेता आहे, एक पक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फक्त नाव हे झालेलं आहे, परंतु ते एकत्र कधी येऊ शकते असं आम्हाला त्या ठिकाणी वाटते. आजच्या दिवशी ते एकत्र येण्याची मुहूर्तमेढ रोवली जाईल असं म्हणायचं? आता पवित्र दिवस आहे, आज पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि या दिवशी जर त्यांनी निर्णय घेतला आणि पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करायला लागले तर आनंदच आहे. संपूर्ण राज्यातल्या जनतेला, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, महिलांना, सगळ्यांना आनंद होईल असं या ठिकाणी वाटतंय. शेजल, हे प्रकाश गजबे शरद पवार यांच्या पक्षाचे माजी आमदार आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आजच्या दिवशी जर ही गोड बातमी मिळाली तर आनंद होईल, अशा पद्धतीच्या भावना त्यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केल्या. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना या आहेत, पण तेही म्हणतात की अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी येणे हे म्हणजे अपेक्षित नव्हतं, अनपेक्षित ही भेट आहे. त्यामुळं ते देखील या ठिकाणी उपस्थित होते, शुभेच्छा देण्यासाठी आलेले होते, पण ही अनपेक्षित भेट आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांची. निश्चितच